ही वाचनालयाला नेहमी स्फूर्तिदायक ठरलेली आहे। अशा या दोघांचं वाचनालयाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपला निरोप देतो। अध्यक्ष महाशय, आदरणीय शांता शेळके महोदया, उपस्थिता नासिक ग्रामस्थाश्च, संस्कृत भाषा सभाया गोगटे स्मृतिदिनार्थम आयोजिते कार्यक्रमे व्याख्यानार्थम आमंत्रितोस्मि इति अद्य अहम आत्मानं सम्मानितम् अनुभवामि। सार्वजनिकवाचनालयोपि अस्मिन् कार्यक्रमे सह आयोजकः इति दुग्धशर्करा योगा। साहित्यसङ्गीतकलारसिकः इति नासिकग्रामस्य कीर्तिः। विज्ञानविषयेपि नासिकग्रामस्थानां जिज्ञासा आस्था च इति मया पुरा व्याख्यानप्रसङ्गे अनुभवितम्। अतः अद्य अपि मया भाषणार्थं विज्ञानविषयः एव सुनिश्चितः। किं मया संस्कृतभाषायां भाषणं कर्तव्यम् इति मम प्रश्नः संस्कृतभाषासभाकार्यदर्शिन्या सौ सरिता देशमुख महोदयया एवम् उत्तरितः यत् भाषणप्रारम्भे मया संस्कृतभाषा प्रयुक्तव्या, अपि तु बहुसंख्यश्रोतृजनार्थं मराठीभाषायामेव व्याख्यानं दातव्यम्। अतोऽहं देववाणीम् अभिवादनं कृत्वा लोकवाणीं समाश्रयामि। आज मी खगोलशास्त्रातून घडणारे विश्वरूप दर्शन या विषयावरती बोलण्याचं धाडस करतो। ह्यामागं भूमिका अशी, विश्वरूप दर्शन असं म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं भगवद्गीतेतलं विश्वरूप दर्शन 11व्या अध्यायात कृष्णानं अर्जुनाला विश्वाचं रूप कसं आहे हे दाखवून दिलं। तर त्याची बरोबरी करायचा हेतू मुळीच नाही, तर आधुनिक खगोलशास्त्रातून आपल्याला विश्वाचं काय दिसतं, विश्वाची काय माहिती मिळते ती थोडक्यात सांगायची, असा हा प्रयत्न आहे। आणि हा प्रयत्न माझं भाषण संपल्यावर आपल्याला आढळून येईल की हा प्रयत्न अपुराच आहे, कारण पुरती माहिती अजूनही आपल्याला मिळालेली नाही। तेव्हा मी आपल्यापुढं जी माहिती देणार आहे ती अपुरी माहिती आहे। आणि विश्वरूप दर्शन म्हणजे मी संपूर्ण विश्व आपल्यापुढं उलगडून दाखवणार आहे असा काही गैरसमज आपण करून घेऊ नये। परंतु 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला कृष्णाने विश्वरूप दर्शन घडवण्यापूर्वी असं म्हटलेलं होतं, नतुमाम शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे रूपमैश्वरम। तू तुझ्या या डोळ्यांनी संपूर्ण विश्व जे माझं रूप आहे, म्हणजे कृष्णाचं रूप आहे, देवाचं रूप आहे, ते पाहू शकणार नाहीस, त्यासाठी तुला मी दिव्य दृष्टी देतो, असं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं। आणि त्याला त्याचे मानवी डोळे अपुरे पडतात म्हणून त्याला खास दिव्य दृष्टी त्या वेळेपुरती दिली आणि म्हणूनच अर्जुन ते विश्वरूप दर्शन घेऊ शकला। तर असं काहीसं खगोलशास्त्राच्या बाबतीत सुद्धा घडतं। आपले मानवी डोळे विश्वाचं दर्शन घ्यायला अपुरे पडतात, कारण मानवी डोळ्यांच्या काही मर्यादा आहेत। त्या डोळ्यातून आपल्याला किती माहिती मिळते आणि ती माहितीचा आपण किती शीघ्रपणे तिचं आकलन करू शकतो, या सर्व गोष्टींवर मर्यादा आहे। त्यामुळं आज खगोलशास्त्रज्ञ आपल्या मानवी डोळ्यांच्यावर अवलंबून राहत नाही, त्याला पण आपण त्याला दिव्यदृष्टीच म्हणूया,
वेगळी दृष्टी म्हणजे वेगळी मदत घ्यावी लागते आणि ती मदत त्याला वेगवेगळ्या दुर्बिणींच्याकडून मिळते किंवा त्या दुर्बिणीतून मिळालेली माहिती घ्यायला उपकरणं लागतात. ती वेगवेगळी उपकरणं त्याला वापरावी लागतात आणि त्या उपकरणातून मिळालेल्या माहितीचा अर्थ काढण्याकरता शोधून काढण्याकरता संगणक वापरावे लागतात. तेव्हा हे सर्व उपकरणं हाताशी असल्याशिवाय विश्वाचं जे काय दर्शन घडतंय त्याला ते शक्य झालं नसतं. हे मी प्रथम स्पष्ट करू इच्छितो. परंतु आजच्या स्थितीचं वर्णन करण्यापूर्वी मला असं वाटतं की इतिहासाकडं दृष्टी टाकून खगोलशास्त्राला आज जी काय माहिती मिळालेली आहे ती कशी मिळत गेली, त्याच्यात कशी वाढ होत गेली हे काही किस्स्यांच्या रूपात तुम्हाला सांगावं असं मला वाटतं. म्हणजे एकदम आज काय माहिती आहे हे सांगणं तेवढं तुम्हाला त्याचं महत्त्व पटणार नाही, परंतु हे माहिती कशी वाढत गेली हेच कळलं तर ते तुम्हाला त्याचं महत्त्व जास्त कळेल असं वाटतं. त्यामुळं मी काही प्रश्न विचारात घेतो. पहिला प्रश्न जो अगदी आपण शाळेमध्ये पाठ्यपुस्तकात शिकतो आणि पाठ्यपुस्तकात ते अगदी एका धड्याच्या रूपामध्ये दिलेलं असतं आणि एकदा तो विषय पाठ्यपुस्तकाच्या धड्यात गेला की त्यातली सगळी मजा निघून जाते. हे आपण आजच्या पाठ्यपुस्तकांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला अनुभव येतो. तेव्हा हा प्रश्न असा आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो? पाठ्यपुस्तक तुम्हाला सांगेल की पूर्वी लोकांना असं वाटायचं की पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, परंतु कोपर्निकसनी शोध लावून असं सांगितलं, त्यांनी एक प्रकारची क्रांती घडवून आणली की आणि त्यांनी सांगितलं की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वीसकट सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात. एवढं तुम्ही पाठ्यपुस्तकात वाचता, परंतु यामागल्या ज्या काही खुब्या आहेत त्यांची माहिती तुम्हाला पाठ्यपुस्तकात मिळत नाही आणि त्याबद्दल मी थोडं आपल्याला आधी सांगू इच्छितो. तर पूर्वी लोकांचा असा समज होता, आणि मी पूर्वी म्हणतो ते 2000 अधिक वर्षापूर्वीची जी आपल्याकडं माहिती आहे त्यामध्ये आता आपण पृथ्वीवरती बसून सगळं विश्व पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसतं तर तारका ह्या पूर्वेकडं उगवतात आणि पश्चिमेकडं अस्ताला जातात. तेव्हा आपण जर असा समज करून घेतला की पृथ्वी स्थिर आहे आणि हे संपूर्ण ब्रह्मांड फिरतंय पूर्वेपासून पश्चिमेकडे, तर त्यात काही चूक नाही, कारण ते प्रत्यक्ष आपल्याला तसं दिसतं आणि तशीच धारणा त्यावेळी लोकांची होती, विश्वास होता की आकाशातले हे तारे हे सगळे एका मोठ्या गोलावर चिकटवलेले आहेत आणि तो संबंध गोल आपल्या भोवती फिरतो, पृथ्वी मात्र स्थिर आहे. परंतु आता इसवी सनाची सुरुवात झाली त्या पूर्वी म्हणजे ख्रिस्त जन्मापूर्वी 2-3 शतकांच्या काळामध्ये ॲरिस्टार्कस म्हणून एक ग्रीक तत्ववेत्ता वैज्ञानिक होऊन गेला. त्यांनी असं विधान केलं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नाही. आणि त्यांनी हे विधान केलं त्यावेळी त्यांनी हे विधान कसं तपासावं, कारण कुठल्याही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर एखादं विधान तुम्ही केवळ विधान मी केलं म्हणून ते मानलं पाहिजे असं नाही, तर त्याला काहीतरी पुरावा लागतो. तर ॲरिस्टार्कसने सांगितलं की हे तपासून पाहायचं असलं तर तुम्ही खालील प्रमाणे प्रयोग करू शकता, म्हणून त्यांनी एक प्रयोग लिहून दिला. तर तो प्रयोग असा होता आणि ते समजावून सांगायला तुम्ही तो प्रयोग करू शकता की आता तुम्ही आता ह्या सभागृहात जे लोक या बाजूला बसले त्यांना मी एका ठराविक दिशेला दिसतो आणि ही जी इथं नोटीस वगैरे नाव वगैरे लावलेलं आहे
ते मी आणि इथून पाहणारे एका सरळ रेषेत आहोत, परंतु तिकडून पाहणाऱ्यांना माझी दिशा वेगळीच दिसेल, मी वेगळ्याच दिशेला आहे हे जाणवेल. म्हणजे तुम्ही जर तिथून उठून इथं जाऊन बसलात तर आणि मी इथंच स्थिर एका ठिकाणी आहे, तर माझी दिशा बदललेली तुम्हाला दिसेल. तेव्हा अरिस्टार्कसनं असं म्हटलं की सूर्य जर स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्याभोवती फिरते, तर पृथ्वीवरून आज आणि 6 महिन्यांनी जर पाहिलं तर सूर्य वेगळ्या दिशेला आहे आणि आकाशातल्या ताऱ्यांची दिशा सुद्धा किंचित बदललेली दिसेल. सूर्याचे एक उदाहरण सोडून द्या, परंतु आकाशातले तारे हे आपण इथून पाहतो आणि 6 महिन्यांनी पृथ्वी दुसऱ्या बाजूला गेली तर तिथून पाहतो, त्याच्यामध्ये फरक झालेला दिसेल. तर काही जवळच्या ताऱ्यांच्याकडं पाहून तुम्ही त्या दिशेमध्ये फरक झालेला आहे की नाही हे तपासून पहा, असं त्यांनी सांगितलं. लोकांनी तपासून पाहिलं, परंतु त्यांना त्या ताऱ्यांच्या दिशेत काहीही फरक दिसला नाही. म्हणून ते म्हणाले की अरिस्टार्कसचं म्हणणं खोटं आहे, पृथ्वी स्थिर आहे आणि संबंध ब्रह्मांड फिरतं. आता खरं म्हणजे याच्या मागं अरिस्टार्कसची चूक नव्हती. अरिस्टार्कसचं विधान बरोबर होतं, ताऱ्यांची दिशा नक्कीच बदलते आज पाहिला आणि 6 महिन्यांनी, परंतु ती इतकी सूक्ष्म, तो फरक इतका सूक्ष्म असतो की तो त्यावेळच्या डोळ्यांनी केवळ पाहून त्यावेळच्या निरीक्षणाने तो आपल्याला समजण्याजोगा नव्हता. त्यामुळे लोकांनी प्रयत्न केले तरीसुद्धा त्यांना ते फरक दिसले नाही. वास्तविक ते फरक दिसून यायला पुष्कळ काळ जावा लागला आणि केवळ 18व्या-19व्या शतकामध्ये जेव्हा खगोलशास्त्राचा विकास बराच झालेला होता, दुर्बिणी वापरण्यात आलेल्या होत्या, त्यावेळी लोकांना हा प्रयोग जो अरिस्टार्कसनं सुचवलेला होता तो करून पाहता आला आणि ज्याला आपण पॅरालॅक्स म्हणून म्हणतो की ताऱ्याच्या दिशेत किंचित बदल होतो 6 महिन्यांनी, तो बदल त्यांना प्रत्यक्ष तपासून पाहता आला. परंतु अरिस्टार्कसच्या काळामध्ये ही यंत्रणा उपलब्ध नव्हती, म्हणून त्याचं विधान बरोबर असूनही लोकांनी चुकीचं मानलं. त्यानंतर 5व्या शतकामध्ये आर्यभट्ट हा भारतात एक शास्त्रज्ञ होऊन गेला. बिहारमध्ये तो जन्मला आणि त्यांनी एक आर्यभट्टीय म्हणून ग्रंथ लिहिला आणि आर्यभट्टीय ग्रंथ लिहिताना त्यांनी त्यामध्ये एक श्लोक असा घातला, तो अशाप्रमाणे, अनुलोम गतिर् नौस्थः पश्यत्यचलं विलोमगम यद्वत् अचलानि भानी तद्वत् समपश्चिमगानी लंकायाम. याचा अर्थ असा की तुम्ही जर नदीमधून जात असलात, नावेतून जात असलात, तर तटावरची जी झाडं असतात ती उलट्या दिशेनं जाताना दिसतात. अर्थात आपण हा अनुभव आगगाडीतून जाताना वगैरे घेतो, त्यावेळी आगगाड्या नव्हत्या, नदीतून नावातून लोक जायचे, तेव्हा त्यांनी ते उदाहरण दिलं. तर त्याचप्रमाणे तो म्हणाला की तारे हे स्थिर आहेत आणि आपण फिरणाऱ्या पृथ्वीवर असल्यामुळं तारे हे पश्चिमेकडे जाताना दिसतात. तर ही कल्पना त्यांनी अगदी बरोबर बिनचूक मांडली आणि धन्यवाद, आणि त्याप्रमाणे त्यांनी तो श्लोक त्याच्यात घातला. परंतु त्या काळीसुद्धा पृथ्वी स्थिर आहे ही कल्पना इतकी दृढमूल झालेली होती की आर्यभटाची त्यांनी पुष्कळ टर उडवली आणि शेवटी त्याला इतका सळोका पळो करून सोडला की तो बिहार सोडून शेवटी गुजरात गेला. तिथंही त्याला नीट बसतान त्याचं बसलं नाही आणि शेवटी तो दक्षिणेत केरळाकडे गेला, अशी माहिती आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे त्या काळी जे काही दृढ विश्वास होते त्यांच्या विरुद्ध कोणी जर बरोबर विधान केलेलं असलं तर ते कसं चुकीचं असायचं, म्हणजे लोक चुकीचं मानलं जायचं, याचं हे एक उदाहरण आहे. त्यानंतर मी कोपर्निकसकडे येतो. 15व्या शतकामध्ये कोपर्निकसनी परत हे आपलं क्रांतिकारी विधान केलं की सर्व ग्रह हे सूर्याला स्थिर मानून त्याच्याभोवती फिरतात असं जर मानलं तर ग्रहांची गती समजायला सोपी जाते. असं त्यानं विधान केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी
त्या विधानाच्या करता भूमितीच्या रचना दिल्या आणि असं एक पुस्तक लिहिलं. परंतु ते पुस्तक प्रसिद्ध करताना जो प्रकाशक होता त्यालाच भीती वाटायला लागली की हे प्रस्थापित सिद्धांताच्या विरुद्ध आपण पुस्तक प्रसिद्ध करायला जातोय, आपल्यावरती त्यावेळच्या धर्ममार्तंडांचं रोष आपल्याला ओढवून घ्यावा लागेल. म्हणून त्यानं त्या पुस्तकातली कोपर्निकसनी लिहिलेली प्रस्तावना बदलून वेगळीच प्रस्तावना लिहिली आणि ती पुष्कळ गुळमुळीत स्वरूपाची लिहिली. आणि त्याच्यात असं लिहिलं तर की मी हे असं विधान करतोय की सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात, परंतु असं मानलं जातं की पृथ्वी स्थिर आहे आणि बाकी सगळ्या वस्तू सूर्यसुद्धा पृथ्वीभोवती फिरतात. तर मला असं म्हणायचं नाही की हा पूर्वीचा सिद्धांत चुकीचा आहे. हा मी नवीन जो सिद्धांत मांडतोय ती तुम्ही तो एक तर्क म्हणून तुम्ही समोर ठेवा आणि हाही बरोबर असेल किंवा तोही बरोबर असेल अशा तऱ्हेचं थोडं गुळमुळीत स्वरूप त्याला दिलं आणि मूळची जी कोपर्निकसची जी ठामपणाची भूमिका होती त्यातली सगळी हवास काढून घेतली. आणि हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि कोपर्निकसच्या हाती जेव्हा आलं त्यावेळी तो त्याचं आयुष्य संपत आलेलं होतं. तो आजारी होता, आपल्या रुग्णशय्येवरच त्याला ते पुस्तक पाहायला मिळालं. काही लोक म्हणतात की ते पुस्तक आणि त्यातली प्रस्तावना वाचून कदाचित त्याचा मृत्यू लवकर आला असेल, असा एक तर्क आहे. परंतु कोपर्निकसच्या काळामध्ये या प्रश्नावरती जरी पुष्कळ चर्चा झाली तरी त्याला तितका रोष सहन करावा लागला नाही, कारण पुस्तक प्रसिद्ध होता होता तो मेला. परंतु ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्याच्या तर्काविरुद्ध पुष्कळ गदारोळ उठला आणि त्याचं समर्थन करणाऱ्यापैकी थोडेच लोक होते असे. गॅलिलिओ हा पुष्कळ ठामपणे उभा राहिला आणि त्यांनी एकंदरच पूर्वीची जी विचार प्रणाली होती त्याच्या विरुद्ध बंडाचं निशाण रोवलं आणि त्यांनी पण एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी 3 पात्र घातली आणि त्या 3 पात्रामध्ये एक पात्र पूर्वीच्या जी विचार प्रणाली होती त्याचं समर्थक होतं, दुसरं पात्र हे गॅलिलिओ आणि कोपर्निकसचं समर्थक होतं आणि तिसरं पात्र हे दोघांचं बोलणं ऐकून काय आपलं मत होतं आहे हे सांगणारं, म्हणजे ज्याला न्यूट्रल म्हणावं अशा तऱ्हेचं मध्यम भूमिका घेतलेलं तिसरं पात्र. आणि त्यांच्यामधले संवाद दाखवले त्या पुस्तकात आणि त्यांच्यामध्ये वादविवाद होतात आणि मग शेवटी प्रयोग करून दाखवले जातात. आणि दरवेळी या वादामध्ये गॅलिलिओचा जो समर्थक आहे त्याची सरशी झालेली दाखवली जाते आणि पुरातन विचारांचा जो समर्थक आहे त्याला हार स्वीकारावी लागते. हे त्या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे. तर हे पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झालं त्यातून त्यांनी विज्ञानच सांगितलेलं होतं, परंतु ते ह्या भाषेत सांगितलं. तर ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर गॅलिलिओवरती पुष्कळ लोकांचं धर्ममार्तंडांचं एकंदर टीका वगैरे व्हायला लागली. त्याला शेवटी इन्क्विजिशन म्हणजे एका जसं अलीकडं कमिशन असतं त्या कमिशन असायचं आणि त्यांच्या पुढं त्याला जबानी द्यायला बोलावलं आणि त्या धार्मिक आयोगाने त्याला दोषी ठरवलं आणि शेवटी त्याला क्षमा मागायला लावली की हे आपण असं करायला नको होतं. त्यावेळी गॅलिलिओ पुढे 2 पर्याय होते. एक तर क्षमा मागून मोकळं व्हायचं किंवा कबूल नाही म्हणायचं आणि मग त्याला नक्की मृत्यूचा सामना करावा लागला. तर त्यांनी उघडपणे क्षमा मागितली, परंतु आपलं वैज्ञानिक कार्य त्याच गतीनं चालू ठेवलं. तर त्यामध्ये असं म्हणतात की त्यांनी उघडपणे असं म्हटलं की पृथ्वी स्थिर आहे हे मी कबूल करतो असं म्हणून नंतर तो असं पुटपुटला, एपुर्सी मुव्हे हे त्याचं लॅटिनमधलं वाक्य, तरी पण ती हलतेच असं तो स्वतःशी पुटपुटला. आता हे तुम्ही महाभारतातलं नरोवा कुंजरोवाचं उदाहरण म्हणू शकाल, परंतु हे एका दृष्टीनं बरं झालं कारण गॅलिलिओला आपलं जीवन आणखीन वाढवता आलं आणि त्याच्या हातून आणखीन कार्य घडू शकलं. आणि
पुढं काही दिवसांनी काही वर्षांनी त्याचं म्हणणं बरोबर आहे हे लोकांना हळूहळू पटायला लागलं. परंतु ह्या वेळीसुद्धा गॅलिलिओनं एक चूक केली ती सांगणं आवश्यक आहे. गॅलिलिओला त्या धार्मिक आयोगाने विचारलं की तुझ्याकडं पुरावा काय आहे की पृथ्वी फिरते आणि सूर्य स्थिर आहे. जसं ॲरिस्टार्कसनी पुरावा दिला आणि तो लोकांना पटला नाही, कारण त्या लोकांना निरीक्षण करता आलं नाही. तेव्हा गॅलिलिओला विचारलं की तुझ्याकडं काय पुरावा आहे. तेव्हा गॅलिलिओनं जे कारण दिलं ते कारण चुकीचं होतं हे आता आपल्याला कळतं, परंतु त्यावेळी लोकांना त्यावरती भाष्य करता आलं नाही. ते कारण असं होतं की समुद्राला भरती ओटी येते, म्हणजे पृथ्वीवरती जो समुद्र आहे तो हलतो. याचा अर्थ पृथ्वी हलत असली पाहिजे. जसं आपण एखाद्या हे पाण्याचं भांडं आहे हे हलवलं तर पाणी हेंकाळतं, तेव्हा समुद्राला भरती ओटी येते याचा अर्थ पृथ्वी हलते, हे त्यांनी विधान केलं. परंतु भरती ओटी येण्याचं कारण वेगळं आहे आणि ती ज्या तऱ्हेनं येते, ज्या कालांतराने येते, त्यावरून त्याच्या पृथ्वीच्या गतीशी काही संबंध नाही, तर चंद्राच्या आणि सूर्याच्या आकर्षणामुळे ते होते हे आता आपल्याला समजतं. परंतु त्यावेळी हे कारण लोकांना माहीत नव्हतं, कारण गुरुत्वाकर्षण हे बळ लोकांना त्यावेळी माहीत नव्हतं. तेव्हा गॅलिलिओनं जरी बरोबर विधानांचा पाठपुरावा केला तरी त्यांनी जो सादर केलेला पुरावा होता तो बरोबर नव्हता आणि त्यावरती लोकांना कोणालाच काही भाष्य करता आले नाही, म्हणून तो तसाच पडून राहिला. याच्यावरती ताजा कलम म्हणून सांगायचं तर अलीकडच्या पोपनी काही वर्षापूर्वी एक नवीन कमिशन नेमलं की गॅलिलिओवरती जो अन्याय झाला असं लोक म्हणतात त्याची पुन्हा एन्क्वायरी व्हा. आपल्याकडे जशी एन्क्वायरी होते आणि बरेच वेळा एन्क्वायरीचा रिपोर्ट तसाच पडून राहतो, तर तसं काही इथं झालं नाही. पोपनी एन्क्वायरी कमिशन नेमलं, त्याच्यात वैज्ञानिक होते, त्यांनी पूर्वीची सगळी कागदपत्रं जी ठेवलेली होती, गॅलिलिओला काय प्रश्न विचारले, त्यांनी काय उत्तरं दिली, त्यामध्येच हे मी तुम्हाला सांगितलं भरती ओटीचं त्याच्यातूनच दिसून आलं. तर त्यांनी असं निर्वाळा दिला की गॅलिलिओवर निश्चित अन्याय झाला आणि चर्चनी त्या बाबतीत दोष स्वीकारला पाहिजे आणि त्याप्रमाणे पोपनी तो रिपोर्ट ॲक्सेप्ट करून आपल्या रोमन कॅथलिक चर्चतर्फे गॅलिलिओला निर्दोष ठरवलं आणि चूक झाली हे कबूल केलं. तर परंतु त्यावेळीच ह्या इतर गोष्टी माहीत झाल्या. तर मला असं वाटतं की सूर्य फिरतो का पृथ्वी फिरती हे सांगण्याच्या वेळी जर ह्या ऐतिहासिक घटना जर लोकांच्या पुढं, मुलांच्या पुढं मांडण्यात आल्या तर त्यांना या प्रश्नामध्ये आणखीन रस येईल आणि त्या आणखीन या बाबतीत प्रश्न विचारू शकते. तर शेवटी सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्याभोवती फिरते हे मी असं म्हणेन की गॅलिलिओच्या काळात सिद्ध झालं नाही, परंतु 18व्या-19व्या शतकात हे नक्की सिद्ध झालं की हा सूर्य इथं बसला आहे असं मानलं आणि ही पृथ्वी फिरते आहे. तर पृथ्वी इथं असताना आणि इथं असताना कुठल्या लांबच्या जवळच्या ताऱ्याकडे पाहिलं तर त्याच्या दिशेमध्ये फरक झालेला आढळून येतो आणि त्यावरून आपण निश्चितपणे सांगू शकतो की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते. तेव्हा या वादावर आता आपण पडदा पाडू शकतो. आता मी दुर्बिणींबद्दल म्हटलं. दुर्बिणींचा शोध हा पहिल्यांदा गॅलिलिओने लावला आणि दुर्बीण वापरून त्याला पुष्कळ नव्या गोष्टी दिसल्या ज्या साध्या डोळ्यांनी दिसत नव्हत्या. सूर्यावरती डाग आहेत हे त्याला दिसलं, जे साध्या डोळ्यांनी दिसणं अशक्य होतं. चंद्रावरती खड्डे आहेत हेही त्याला दिसलं चंद्राच्या पृष्ठभागावर. त्याशिवाय गुरुग्रहाभोवती 4 उपग्रह फिरताना त्याला आपल्या दुर्बिणीतून पाहता आलं. तेव्हा त्यांनी लोकांना आवाहन केलं की तुम्ही दुर्बीण वापरायला शिका, त्यातून तुम्हाला विश्वाबद्दल पुष्कळ नवीन माहिती मिळेल. परंतु या तीन गोष्टी ज्या त्यांनी सांगितल्या दुर्बिणीतून दिसतात म्हणून आणि लोकांनी पाहिल्या, त्या तिन्ही शोध अप्रिय होते.
आता सूर्यावरती डाग आहे, त्यावेळी सूर्य किंवा चंद्रावर खड्डे आहेत, त्यावेळी एकंदर धार्मिक मत असं होतं की देवानं ही सगळी सृष्टी निर्माण केली ती परफेक्ट ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये कसली चूक नाही अशा स्वरूपाची निर्माण केली. जर तुम्ही असं म्हटलं की देवानं जर सूर्य निर्माण केला त्याच्यावरती काही काळे डाग आहेत, तर ते बरं दिसत नाही. म्हणजे देवाला अगदी चांगला शुद्ध सूर्य निर्माण करता आला नाही का, असा एक प्रश्न त्यातून येतो. किंवा चंद्रावरती सुद्धा खड्डे आहेत हे म्हणणं सुद्धा, म्हणजे चंद्र अगदी लांबून दिसतो तसा चांगला गुळगुळीत प्रकाशमान तसा नाही आहे हे कळल्यावरती लोकांना ते आवडलं नाही. अर्थात कवी लोकांनाही ते आवडलं नसेल की चंद्राचं उदाहरण, आता एखाद्या मुलीला चंद्रमुखी म्हटलं आणि त्या चंद्रमुखीला जर कळलं की चंद्राच्या चेहऱ्यावर खड्डे आहेत तर ती काय तेव्हा सामान्य माणसाला सुद्धा गॅलिलिओचं हे 2 शोध पटण्याजोगे नव्हते. शिवाय गुरुच्या भोवती चंद्र फिरतात, त्याचे 4 चंद्र फिरतात, हेही त्यांना आवडलं नाही. कारण सगळं ब्रह्मांड, सगळं विश्व हे पृथ्वीभोवती फिरायला पाहिजे. पृथ्वी हा केंद्रबिंदू मानला जात होता. अशा वेळी एक गुरुग्रहाभोवती 4 चंद्र फिरतात म्हणजे काय झालं हे कोणाला पटण्याजोगं नव्हतं. म्हणून त्यांनी म्हटलं, सुरुवातीच्या त्यावेळेचे जे ज्याला आपण बुद्धिजीवी म्हणू, इंटेलेक्च्युअल्स म्हणू, त्यांनी असं धोरण स्वीकारलं की ह्या दुर्बिणीतून जे काय दिसतंय ते मायाजाळ आहे, ते खरोखर वास्तविक स्थिती नाही आणि म्हणून याच्यावरती विश्वास ठेवू नये, अशा तऱ्हेचा एक फतवा त्यावेळी काढण्यात आला. परंतु हळूहळू लोकांना पटायला लागलं की दुर्बीण जशी पृथ्वीवरच्या लांबच्या गोष्टी जवळून पाहायला मदत करते, हे लोकांना पटणं जास्त सोपं झालं. आणि तर तीच दुर्बीण विश्वातल्या लांबच्या गोष्टी जवळ आणत नसेल का, तेव्हा त्यावरती विश्वास ठेवणं आवश्यक आहे. हे मतपरिवर्तन हळूहळू व्हायला लागलं. आणि मग दुर्बिणींचा शोध जसा जसा जास्त लोक वापरायला लागले तशा तशा अधिक कार्यक्षम दुर्बिणी पण त्यांनी तयार करायला सुरुवात केली. आता गॅलिलिओनं जी दुर्बीण केली ती अशी डोळ्यासमोर धरून पाहण्याजोगी छोटीशी होती. परंतु दुर्बिणींचे आकार हळूहळू वाढत गेले. तंत्रज्ञान जसं विकसित होत गेलं तसंच मोठ्या दुर्बिणी आणखीन बनायला लागल्या आणि भिंगाच्या ऐवजी आरसे वापरून, वक्र गोल आरसे वापरून जास्त चांगल्या दुर्बिणी बनतात हेही लोकांच्या ध्यानात यायला लागले. तर विल्यम हर्शेल म्हणून एक ब्रिटनमधला तो खरोखर चर्चमध्ये ऑर्गन म्युझिक वगैरे वाजवायचा, परंतु त्याला खगोलशास्त्रात रस होता म्हणून त्यांनी मोठी दुर्बीण बनवायचा घाट घातला. त्यांनी पुष्कळ शोध त्या दुर्बिणीच्या द्वारे केले. शेवटी त्याला राजाश्रय पण मिळाला. तर त्यावेळी इंग्लंडचा जो 3रा जॉर्ज राजा होता त्याला त्यांनी बोलावून दुर्बिणीतून काय काय दिसतं ते दाखवलं. आणि आता तुम्ही किती मतपरिवर्तन झालेलं होतं गॅलिलिओपासून हर्शेलच्या काळामध्ये. हर्शेलचा काळ म्हणजे 18वे व 19वे शतक असं तुम्ही धरा. तर राजांनी ते बघून तिथले जे आर्चबिशप ऑफ कॅन्टरबरी, प्रमुख चर्चचे मुख्य, त्यांना बोलवून सांगितलं, बघा तुम्ही स्वर्गाच्या बाता मारता परंतु ह्यातून जे तुम्हाला दिसतं ते खरं वास्तविक स्वर्गाचं दृश्य आहे, असं म्हणून राजांनी त्या धर्ममार्तंडांना दुर्बिणीतून पाहायला आवाहन केलं. पूर्वी दुर्बिणीतून पाहू नये असं लोक सांगायचे, त्याचा उलट हे मतपरिवर्तन झालेलं होतं. तर आधुनिक काळामध्ये आणखीन मोठ्या दुर्बिणी बनत आहेत. हर्शेलची जी दुर्बीण होती ती 48 इंचाची होती, म्हणजे 4 फुटाची. हल्ली लोक मीटरमध्ये बोलत असतात, तेव्हा हल्ली ज्या टेलिस्कोपच्या 48 इंच म्हणजे 48 इंच हा त्या दुर्बिणीचा व्यास असतो. एकंदर 4 फुटी व्यासाची ती प्रचंड दुर्बीण होती. परंतु ह्या शतकाच्या सुरुवातीला 100 इंच म्हणजे 2.5 मीटर
व्यासाची दुर्बीण बनवण्यात आली. ती सर्वात मोठी दुर्बीण या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आली. त्यानंतर 5 मीटर व्यासाची दुर्बीण बांधण्यात आली. त्यानंतर अलीकडं 10 मीटर व्यासाची दुर्बीण दोन दुर्बिणी बनलेल्या आहेत आणि 16 मीटरपर्यंत ती मजल जाणार आहे असं लक्षण दिसते. हळूहळू मोठाल्या दुर्बिणी बनवण्याकडं तंत्रज्ञान जाते. त्याशिवाय रेडिओ दुर्बिणी हा नवीन प्रकार दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासूनच हळूहळू यायला लागलेला होता, परंतु दुसऱ्या महायुद्धातल्या तंत्रज्ञानाने रेडार यंत्रणेमुळं रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी रेडिओ खगोलशास्त्राला जास्त चालना मिळाली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर प्रचंड रेडिओ दुर्बिणी बनायला लागल्या. त्याशिवाय स्पुटनिक अंतराळात गेल्यानंतर लोकांनी अंतराळात दुर्बिणी ठेवाव्या असाही एक प्लॅन सुरू केला आणि अंतराळामध्ये गेल्यानं फायदा असा होतो की काही विशिष्ट रेडिएशन एक्स-रे, गॅमा रेज किंवा इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट हे प्रकाशाची वेगळी रूपं आहेत जी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु जी पृथ्वी तलापर्यंत येऊ शकत नाही. ती अंतराळात आपल्या वायुमंडलामध्ये त्यांचं शोषण होतं. त्यामुळे त्या दुर्बिणी इथं बनवून ठेवण्यात काही अर्थ नाही, कारण आपल्याला काही दिसणार नाही. परंतु वायुमंडलाच्या वर जाऊन एखाद्या उपग्रहामध्ये ती दुर्बीण ठेवली तर आपल्याला जास्त दिसू शकेल. म्हणून अंतराळ विज्ञान तंत्रज्ञान जेव्हा आलं तेव्हा 1960-70च्या दरम्यान अशा नव्या दुर्बिणी अंतराळात सोडण्यात आल्या आणि तो प्रघात अजून चालू आहे. तेव्हा नव्या दुर्बिणी वेगवेगळ्या प्रकारच्या अंतराळात जात आहेत आणि अंतराळातून विश्वाचे दर्शन अधिक सुकरपणे घेता येतं. अर्थात अंतराळात दुर्बीण सोडली तर मानवाला तिथं जावं लागत नाही, कारण सगळी निरीक्षण यंत्रांनी पृथ्वी तलावरून घेता येतात. केवळ दुर्बीण अंतराळात असते, ती हव्या त्या दिशेला संगणकाद्वारे वळवता येते. हे सर्व तंत्रज्ञान आपल्याला आधुनिक गेल्या 20-30 वर्षामध्ये मिळालेलं आहे. यामध्ये सर्वात प्रसिद्ध दुर्बीण अलीकडच्या काळातली म्हणजे हबल दुर्बीण, जिचं नाव आपण मधून वृत्तपत्रातून ऐकतो. 1990 साली ती सोडण्यात आली आणि ती दृश्य प्रकाशाच्या चे वेध पण अंतराळाच्या वरून घेते आणि अतिशय कार्यक्षम अशी ती दुर्बीण झालेली आहे. सुरुवातीला तिच्यात काही दोष होते, ते दुरुस्त करण्यात आले आणि आता ती चांगलं काम करते. तर अंतराळात तुम्ही दुर्बीण घेऊन गेलात तर तुम्हाला एक फायदा असा मिळतो की वायुमंडलात जे कंपन होत असतं, वायू इकडे तिकडे हलत असतो, त्यामुळं आपण एखादा तारा पृथ्वी तलावरून बघितला तर ताऱ्याची जी बिंब आपल्याला दिसतात ती हलत असतात, त्यामुळे तो स्पष्ट दिसत नाही. ज्याला आपण स्टार्स ट्विंकल असं म्हणतो, तर ते तारे लुकलुकतात तसं होत नाही. ते वरती जर गेलं तर तारे अगदी स्थिर दिसतात, स्पष्ट दिसतात. दुसरा फायदा असा की दिवसा आपण इथं वेध घेऊ शकत नाही, कारण दिवसा सूर्य तळपत असताना सगळं आकाश सूर्याच्या किरणांनी भरून जातं. परंतु जर तुम्ही अंतराळात वरती गेलात, आपलं वायुमंडलाच्या वर गेलात, तर समजा सूर्य त्या बाजूला चमकतो, ते केवळ सूर्याचं बिंब तुम्हाला चमकताना दिसेल, परंतु बाकीचं आकाश काळा असेल. आणि सूर्याच्यापासून थोडं लांब गेलात तर तुम्हाला तिथं तारे दिसायला लागतात. त्यामुळे सूर्य जरी आकाशात असला तरी तुम्ही वेध घेऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला केवळ रात्रीसाठी थांबावं लागत नाही. 24 तास वेध घेण्याचं काम ही दुर्बीण करू शकते. तर असे फायदे आपल्याला मिळालेले आहेत. आणखीन फायदा जो या तंत्रज्ञानानं दिलेला आहे, मी तुम्हाला म्हटलं की उपकरणं लागतात. आता दुर्बीण जरी तुमच्या डोळ्यापुढे आणून ठेवली की बघा ही तुम्ही प्रचंड, ते आपल्याला मिळालेले आहे. आणखीन फायदा जो या तंत्रज्ञानानं दिलेला आहे, मी तुम्हाला म्हटलं की उपकरणं लागतात. आता दुर्बीण जरी तुमच्या डोळ्यापुढे आणून ठेवली की बघा ही तुम्ही प्रचंड हबल दुर्बीण तुम्हाला अंतराळात नेला आणि सांगितलं ही हबल दुर्बीण आहे बघा त्यातनं, तर बघणारे जर तुमचेच डोळे असले तर त्या मोठ्या दुर्बिणीचा काही फायदा नाही, कारण तुमच्या डोळ्याची जी मर्यादा आहे अमुक पाहायची
ती मर्यादा जर असली तर त्या मर्यादेपलीकडे ती दुर्बीण तुम्हाला काम दृश्य दाखवू शकत असती, पण तुम्ही ते पाहू शकत नाही. तेव्हा डोळे वापरून ती दुर्बीण, त्या दुर्बिणीतून आपल्याला काही विशेष नवीन दिसणार नाही. त्याकरता अधिक कार्यक्षम उपकरणं वापरावी लागतात आणि अशी उपकरणं हळूहळू तंत्रज्ञानानं आपल्याला दिली. गेल्या शतकामध्ये फोटोग्राफीचा जेव्हा, छायाचित्रांचा जेव्हा शोध लागला तेव्हा खगोलशास्त्रज्ञांनी सुद्धा ते वापरायला सुरुवात केली आणि हळूहळू छायाचित्रानंतर इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आलं आणि त्या तंत्रज्ञानामुळं ज्या गोष्टींचं छायाचित्र उमटू शकत नाही इतक्या मंद गोष्टीसुद्धा इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानानं आपल्याला शोधता येतात आणि कम्प्युटरवरती, संगणकावर त्यांची चित्र उमटवता येतात. तेव्हा आता अशी स्थिती झालेली आहे की तुमच्या डोळ्याला तर दिसत नाही, त्याचं छायाचित्रही उमटत नाही, परंतु ती वस्तू तुम्ही आणखीन कार्यक्षम उपकरणं वापरून पाहू शकता. तेव्हा ही उपकरणं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, त्यांना CCD म्हणतात, चार्ज कपल्ड डिव्हाइस, ही जास्त कार्यक्षम करणं याकडं शोध सध्या चालू आहेत. आणि आपण असं म्हणू शकतो की प्रकाशाची किरणं आपल्याकडे येतात, प्रकाशाचे कण असतात. ते कण 100 कण तुमच्याकडे आले तर त्यातले किती तुम्ही गोळा करू शकाल? तर जर छायाचित्र एक 10 कण गोळा करू शकत असलं तर CCD मध्ये ती 50 पर्यंत गोळा करायची ताकद असते आणि ती हळूहळू वाढवायची, वाढवण्याचे प्रयत्न संशोधनाने सध्या चालू ठेवलेले आहेत. त्यामुळं विश्वामध्ये काही पूर्वी न दिसलेल्या वस्तू आता आपल्याला दिसायला लागल्यात. तुम्ही कधी कधी वाचता पेपरमध्ये की एक नवीन गॅलेक्सी दिसली जी पूर्वी दिसली नव्हती. याचा अर्थ ती पूर्वी नव्हती असं नाही, परंतु ती पूर्वी आपण पाहू शकत नव्हतो, परंतु ती आता आपल्याला दिसू शकते. तर अशा उपकरणांनी आपल्याला नवीन माहिती कशी मिळते आणि आपली पूर्वीचे जे पूर्वग्रह असतात ते कधी कधी चुकीचे असले तर ते कसे बदलत जातात याची मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. 19व्या शतकामध्ये 2 मोठे वाद होते ज्यांचा निकाल 20व्या शतकामध्येच लागू शकला. एक वाद असा होता की आपली सूर्यमाला, सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह, ही आपण एक सूर्यमाला म्हणून धरली तर याची आपण थोडी कल्पना करून घेऊया. तर 1 लक्ष प्रकाश वर्ष आहे, म्हणजे ती आपण थोडी कल्पना करून घेऊया. तर आकाशगंगा म्हणजे एका चकतीप्रमाणे आहे, डिस्क म्हणतात, आणि अशी चकती आहे आणि तिचा व्यास सुमारे 1 लक्ष प्रकाश वर्ष आहे. म्हणजे तिच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला प्रकाशाला 1 लाख वर्ष लागतात. इतकी मोठी ती आकाशगंगा आहे. आणि तुलना करायची असली तर सूर्यापासून आपल्यापर्यंत प्रकाश यायला 8 मिनिटं लागतात. तर त्या 8 मिनिटाच्या तुलनेत हजार लाख वर्ष, म्हणजे तुम्ही कल्पना करा आकाशगंगा आपल्या सूर्यमालेच्या तुलनेत किती मोठी आहे. तर अशा या आकाशगंगेमध्ये आपली सूर्यमाला कुठं आहे? तर बहुतेक लोकांचं मत असं होतं की विल्यम हर्शेलने जे एक चित्र आकाशगंगेचं केलेलं होतं त्या चित्रात सूर्यमाला ही केंद्रात दाखवलेली, आकाशगंगेच्या केंद्रस्थानी, तशीच ती तिथं असावी. आता यामध्ये थोडासा मानवी अहमगंड आहे, हेही तुम्ही मान्य कराल. आधी मानवाला असं वाटत होतं की आपली पृथ्वी सगळ्यात महत्त्वाची आणि सर्व ब्रह्मांड पृथ्वीभोवती फिरतं. परंतु कोपर्निकस गॅलिलिओ वगैरेंनी ते बाजूला काढलं आणि म्हटलं की पृथ्वी महत्त्वाची नाही, सूर्य महत्त्वाचा आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. मग मानव असं म्हणाला की बरं ठीक आहे, आपली सूर्यमाला संबंध या मोठ्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आहे असं आपण जर म्हटलं तर त्याला खास महत्त्व येतं. म्हणजे संबंध आकाशगंगेच्या केंद्रस्थानी म्हणजे महत्त्वाचं स्थान झालं असं त्याला वाटत होतं. म्हणून लोकांनी जेव्हा असं म्हणायला सुरुवात केली की काही
असे पुरावे आपल्याला दिसत आहेत की आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आपली सूर्यमाला नसून ती जरा बाजूलाच पडलेली आहे. तेव्हा हे मत दृढमूल व्हायला पुष्कळ त्रास पडला. कारण एक तऱ्हेचा त्यामध्ये मी म्हटलं अहमगंड असतो की म्हणजे आपण महत्त्वाचे नाही, या संबंध आकाशगंगेत आपण कुठंतरी बाजूला काढलेलो आहोत. जशी आपण देशाची राजधानीने आपण कुठल्या तरी खेड्यात टाकलेलो आहोत, अशा तऱ्हेची एक भावना वैज्ञानिकामध्ये होती. परंतु जेव्हा नवीन दुर्बिणींनी 20व्या शतकामध्ये नवीन वेध घ्यायला सुरुवात केली तेव्हा हे स्पष्टपणे दिसून आलं की मी तुम्हाला सांगितलं तसं आकाशगंगेचा व्यास जवळजवळ 1,00,000 प्रकाश वर्ष आहे. म्हणजे आकाशगंगेच्या केंद्रापासून टोकापर्यंत जायला, म्हणजे एक चाक आहे असं म्हटलं, आणि चाकाच्या केंद्रापासून चाकाच्या परिघापर्यंत जायला कुठल्याही दिशेनं 50,000 प्रकाश वर्ष, म्हणजे 50,000 वर्ष प्रकाशाला लागतात असं म्हटलं तर आपण कुठं आहोत, तर आपण केंद्रापासून 30,000 प्रकाश वर्षावर आहोत. म्हणजे जवळजवळ 3/5 किंवा 2/3 अंतरावर आहोत. म्हणजे केंद्राच्या जवळ तर नाही, तर केंद्रापासून पुष्कळ लांब. तेव्हा ही आपली स्थिती, म्हणजे आपण काही फार महत्त्वाच्या ठिकाणी नाही, तर आकाशगंगेत आणखीन पुष्कळ असे तारे फिरतात. त्यापैकी सूर्य ही एक तारा आहे, त्याच्यात विशेष असं काही नाही हे दिसून यायला लागले. परंतु हा वाद केवळ 20व्या शतकामध्येच त्याचं निराकरण होऊ शकलं. दुसरा वाद होता आणि तो ह्याच्या पलीकडचा, की आपली आकाशगंगा ही विश्वामध्ये एकमेव आकाशगंगा आहे. आपल्यात जे काही दिसतं विश्वामध्ये ते सगळं आपल्या आकाशगंगेमध्ये समाविष्ट आहे, असा एक विश्वास होता. म्हणजे आता सूर्याला महत्त्व नाही, ठीक आहे, आधी पृथ्वीला महत्त्व नाही, सूर्याला महत्त्व आहे. सूर्याला आता महत्त्व नाही कारण तो आकाशगंगेच्या कुठेतरी बाजूला काढून टाकलेला आहे. ठीक आहे, मग आपण संबंध आकाशगंगेलाच महत्त्व देऊया आणि संबंध विश्वामध्ये आपली आकाशगंगा हीच एक प्रचंड आकाशगंगा आहे, तिला ग्रेट गॅलेक्सी असं म्हटलं जायचं. तेव्हा अशा आकाशगंगेत मध्ये सर्व काही जे आपल्या दुर्बिणींना दिसतं ते त्याच्यातच आहे. अशा वेळी गेल्या शतकात काही शास्त्रज्ञ म्हणत होते की हे बरोबर नाही, आपल्या दुर्बिणींना काही पुंजके जे दिसतात ते आपल्या आकाशगंगेतले ढग नसून आपल्या आकाशगंगेसारख्याच आणखीन आकाशगंगा पसरलेल्या आहेत, त्या पुष्कळ लांब असल्यामुळं आपल्याला स्पष्ट दिसत नाही. परंतु हा वाद त्यावेळी मिटला नाही आणि पुन्हा 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये दुर्बिणींनी अखेर हे निश्चितपणे दाखवून दिलं की हे जे पुंजके म्हणून म्हणतात ते लहान मोठे ढग नसून आपल्या आकाशगंगेच्या पुष्कळ लांब बाहेर आकाशगंगेसारख्याच आणखीन आकाशगंगा आहेत आणि त्या सगळीकडे पसरलेल्या आहेत. तेव्हा आपल्या आकाशगंगेचंही महत्त्व, की एकमेव आकाशगंगा ही हे महत्त्वही गेलं आणि म्हणजे ती इतर आकाशगंगांसारखीच एक आहे. तेव्हा आज जर आपण विश्वाचं रूप पाहिलं, आता मी आधुनिक काळाकडे येतो, तर काय आपल्याला दिसतं की आपली आकाशगंगा मी सांगितल्याप्रमाणे अशी प्रचंड आहे. त्याच्यामध्ये किती तारे आहेत, तर जवळजवळ 200 अब्ज तारे आपल्या आकाशगंगेत आहेत. तर हे 200 अब्ज तारे असलेली आपली आकाशगंगा ही फार मोठी आकाशगंगा आहे असं नाही, तर आपल्या शेजारीच दुसरी एक आकाशगंगा आहे जिला अँड्रोमेडा किंवा देवयानी म्हणतात. तर ती आकाशगंगा आपल्या आकाशगंगेपेक्षा थोडी मोठीच असावी असा अंदाज आहे. आणि या 2 आकाशगंगा त्यांच्या भोवती फिरणाऱ्या आणखीन लहान मोठ्या आकाशगंगा आहेत ज्यांना सॅटेलाईट गॅलेक्सीज म्हणतात. जसं पृथ्वीभोवती उपग्रह फिरतात तसंच या आकाशगंगांपैकी भोवती छोट्याल्या आकाशगंगा फिरतात. तर अशा या आकाशगंगांचा एक ग्रुप आहे ज्याला लोकल ग्रुप म्हणतात, एक समूह आहे. त्याच्यामध्ये एक 20 एक आकाशगंगा असतील, परंतु आपली आणि अँड्रोमेडा या 2 त्यातल्या मुख्य आकाशगंगा. परंतु हा लोकल ग्रुप म्हटला तर तेवढ्यापुरतंच आपलं विश्व मर्यादित नाही, त्याच्या पलीकडं आणखीन आकाशगंगा आहेत, त्यांचे समूह आहेत. आता हा 20 लोकांचा 20 आकाशगंगांचा ग्रुप म्हटला तर एका मोठ्या समूहामध्ये जवळजवळ 500 ते 1000 आकाशगंगा असू शकतात.
तेव्हा असे हे आकाशगंगांचे विशाल समूह, म्हणजे प्रत्येक आकाशगंगेत 100 ते 200 अब्ज तारे आहेत आणि अशा 1000 आकाशगंगांचा एक समूह, असा समूह आपण एका अशा समूहाचे मेंबर आहोत, सदस्य आहोत. परंतु असे समूहही पुष्कळ आहे. अशा समूहांची संख्या आपण मोजत गेलं तर जशी जशी आपल्या दुर्बिणी लांब पाहतात आपल्याला असे मोठाले समूह दिसतात. काही लोकांची अशी कल्पना होती, 1960 साली मी जेव्हा संशोधनाला सुरुवात केली तेव्हा आमच्या काही संशोधनामध्ये हॉयल आणि मी असं विधान केलं की जे आपण सध्या पाहतो त्याचा अर्थ लागायला आकाशगंगांचे समूह एवढंच गृहीत न धरता समूहांचे समूह, म्हणजे त्याहून मोठा प्रकार ज्याला क्लस्टर आणि सुपर क्लस्टर, मोठाले समूह हे पण असावे. तर त्यावेळी लोकांनी असं त्याच्यावरती थोडा अविश्वास दाखवला की आकाशगंगांच्या समूहाचे समूह म्हणजे एका समूहामध्ये 1 लाख आकाशगंगा असू शकते. तर हे असंभाव्य वाटतं असं त्यांनी त्यावेळी म्हटलं. 1960-62च्या काळामध्ये असा मतप्रवाह होता. परंतु परत या दुर्बिणींच्या अधिक कार्यक्षमतेमुळं लोकांना असं दिसून आलं की असे समूहांचे समूह सुपर क्लस्टर्स आहेत आणि आता हे ग्राह्य धरलं जातं की समूहांचे समूह आपल्या विश्वामध्ये आहेत. आणि समूहांचे समूह असं जर पाहिलं तर एका अशा मोठ्या समूहांच्या समूहाची जर लांबी घेतली तर प्रकाशाला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला किती वेळ लागत असेल तर प्रकाश वर्षामध्ये आपण सांगतो तर प्रकाशाला मी पुन्हा तुम्हाला कोष्टक सांगतो, आकाशगंगेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला 1 लाख वर्ष लागतात. तर इथं त्याला 1 लाखाच्या आधी दसपट केलं ती 1 मिली, ज्याला आपण मिलियन म्हणतो इंग्रजीमध्ये 10 लाख, आणि त्याला परत तुम्ही 100 गुणा तर तेवढं वर्ष एका समूहाच्या टोकापासून दुसऱ्या समूहाच्या टोकापर्यंत लागतं. आता अशी कल्पना करा, तुम्ही अशा समूहाचं जेव्हा छायाचित्र घेता किंवा कम्प्युटरवर चित्र उमटतं तेव्हा त्याच्यात दिसणाऱ्या सगळ्या आकाशगंगा तुम्हाला एकाच वेळी दिसत नाही, कारण प्रकाशाला त्या वेगवेगळ्या आकाशगंगांपासून आपल्याकडे यायला जो वेळ लागतो त्याच्यामध्ये फरक असतो आणि तो फरक दशलक्ष वर्षांचा किंवा त्याहून कोटी वर्षांचा किंवा त्याहूनही जास्त फरक असू शकतो. त्यामुळे अशी कल्पना करा, मी एक उदाहरण या बाबतीत देत असतो की तुम्हाला एक ग्रुप फोटोग्राफ दाखवलं, फॅमिलीच्या अल्बममध्ये असतात की त्याच्यामध्ये संबंध फॅमिली बसलेली आहे, त्याच्यामध्ये आजी आजोबा असतात, नंतर काही काका मामा वगैरे असे असतात आणि काक्या माम्या आणि मुलं जमिनीवर बसलेली असतात किंवा मागं उभी असतात, असा एक फॅमिली फोटोग्राफ असतो. तर समजा मी तुम्हाला असा एक फॅमिली फोटोग्राफ दाखवला आणि त्याच्यामध्ये एक वृद्ध बाई बसलेल्या आहेत आणि एक परकरी मुलगी शेजारी उभी आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की ही परकरी मुलगी या वृद्ध आजीची आई आहे, तर तुमचा विश्वास बसणार, तुम्ही म्हणाले हे कसं शक्य आहे. पण समजा त्या परकरी मुलीचा तो फोटो गेल्या शतकात घेतलेला असेल किंवा काही त्या आजीच्या जन्माच्या पूर्वीच्या असा ती लहान असताना असं घेतलेला तो मी तिथं आणून बरोबर चिकटवला आहे आणि ती आजीबाई दिसते, त्याच्या शेजारी ती दाखवली आहे, परंतु ती त्या आजीबाईची आई आहे, पूर्वी फोटो घेतलेला. तर असं खगोलशास्त्रज्ञांना ते भान ठेवावं लागतं की जेव्हा ते एखाद्या छायाचित्राकडे पाहतात तेव्हा त्या छायाचित्रामध्ये जे दिसतं ते बरोबर तसंच नसतं. काही आकाशगंगा त्यातल्या आपल्याला दिसायला तरुण वाटत असल्या आणि आकाशगंगा वृद्ध आहेत का तरुण आहेत हे शोधायलाही खगोलशास्त्रज्ञांचे काही आडाखडे आहेत. परंतु जी आत्ता दिसते तशीच ती खरोखर नाही, कारण आपण प्रकाशाला यायला किती वेळ लागला हे गणित त्याच्यात घातलं पाहिजे. तेव्हा अशा तऱ्हेनं ही विचित्र काही प्रसंग उपस्थित होतात आणि खगोलशास्त्रज्ञांना त्यांचा अर्थ लावावा लागतो. आणखीन या विश्व दर्शनामध्ये काही
विचित्र प्रसंग येतात ते असे. आता 1979मध्ये खगोलशास्त्रज्ञांना 2 क्वेझार्स म्हणजे अतिशय प्रकाशवान असे, पूर्वी त्यांना ते तारे वाटत होते, परंतु त्या आकाशगंगापेक्षाही अधिक प्रकाशवान असे ते प्रकाशाचे स्रोत असतात, त्यांना क्वेझार म्हणतात. तर त्यांना अगदी 2 क्वेझार एकसारखे, ज्यांना जुळे म्हणू, जुळे भाऊ जुळ्या बहिणी जशा सारख्या दिसतात तसे 2 क्वेझार दिसले. आता प्रश्न असा होता की हे 2 क्वेझार्स अगदी एकसारखे एक असू शकतील का? अर्थात एकासारखे एक असणे याच्यात फारसं कठीण नाही, परंतु किंचित लोकांना शंका आली की इतके एकसारखे एक, म्हणजे त्यांच्या वर्णपट घेतला तर त्यातल्या रेषा अगदी सारख्या जुळणाऱ्या होत्या, त्यांचे आकारसुद्धा सारखे दिसत होते, तेव्हा याच्यामध्ये काहीतरी गोम असली पाहिजे त्यांना वाटलं. मग त्यांनी जेव्हा तपासून पाहिलं तेव्हा त्यांना असं दिसलं. त्याचं कारण काय होतं तर एकाच मूळच्या क्वेझारच्या ती 2 बिंब तयार झालेली, म्हणजे ज्याला आपण डबल विजन म्हणतो. एखादी गोष्ट आपल्याला 2 दिसतात. अर्थात काही लोकांनी जर काही झोकली असली तर 2 दिसू शकतील, परंतु तसा खगोलशास्त्रज्ञांनी इथं काही घेतलेलं नव्हतं. त्यांच्या उपकरणावरती ती 2 बिंब उमटलेली होती. तेव्हा त्याचं कारण काय असावं? तर त्याचं कारण असं दिसून आलं की समजा आता इथं एक क्वेझार आहे आणि मी इकडून पाहतो, तर तिथून येणारे प्रकाश किरण सरळ मला दिसेल आणि त्या दिशेनं मला हा क्वेझार दिसतो आणि एक बिंब आपल्याला दिसेल. परंतु आता समजा मध्ये ही एक आकाशगंगा आलेली आहे क्वेझार आणि माझ्या मध्ये, तर क्वेझारपासून येणारा जो प्रकाश किरण असेल त्याला 2 मार्ग आहेत. एक, या आकाशगंगेला असा वळसा घालून द्यायचं किंवा असा वळसा घालून द्यायचं. त्यामुळं आणि आकाशगंगेचं जे गुरुत्वाकर्षण आहे ते त्या प्रकाश किरणाला थोडं वळवतं, त्यामुळं असे 2 मार्ग त्या प्रकाश किरणांचे असतात आणि दोन्ही मार्गांनी प्रकाश येतो आपल्याला. आणि 2 मार्गांनी आल्यामुळं त्या 2 मार्गांच्या अनुरूप 2 दिशांना आपल्याला त्याची मूळ क्वेझारची 2 प्रतिबिंब उमटलेली दिसतात आणि ती अगदी सारखी असतात, कारण एकाच स्रोतापासून ती झालेली असतात. कधी कधी प्रकाश आणखीन 3 किंवा 4 किंवा 5 मार्गांनी येतो, त्यामुळे आणखीन बिंब उमटलेली सुद्धा दिसायला लागली. तेव्हा ह्याला ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग, गुरुत्वाकर्षणाचं भिंग असं नाव देण्यात आलं. आणि गेल्या 15 वर्षामध्ये अशी अनेक उदाहरणं दिसलेली आहेत की एकाच क्वेझारची अनेक बिंब दिसतात. त्यामुळं खगोलशास्त्रज्ञांच्या पुढं एक वेगळा पेच निर्माण झालेला आहे की आपण या सगळ्या लांबच्या आकाशगंगा पाहतो, लांबचे तारे पाहतो, तेव्हा ते खरोखर आहेत त्या ठिकाणी आहेत का? मी तुम्हाला म्हटलं की ते तिथून यायला प्रकाशाला वेळ लागतो म्हणून एक प्रश्न आहे की ते आत्ता हयात असतील का, कारण प्रकाश पुष्कळ लाखो अब्ज वर्षापूर्वी निघालेला आहे. परंतु दुसरा प्रश्न असा की ते खरोखर त्याच दिशेला आहेत का, त्यांच्यापासून येणारा प्रकाश वळवलेला आहे वाटेत आणि त्यामुळे खरोखर ते वेगळ्याच दिशेला आहे. तर ह्या सर्व गोष्टींना लोक ऑप्टिकल इल्युजन, म्हणजे आपल्याला जे दिसतं तसं नसतं, मृगजळामध्ये जसं आपल्याला खरोखर नसलेल्या गोष्टी दिसतात तशा काही गोष्टी अंतराळात असू शकतील, याची खबरदारी आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे जे दिसतं ते लगेच तसंच आहे असं आपण गृहीत धरू शकत नाही. तर असं हे एकंदर विश्व आहे आणि लोक पुष्कळदा विचारतात की या विश्वाची व्याप्ती किती आहे, किती लांबपर्यंत पसरले, ते मर्यादित आहे का अमर्यादित आहे. तर याचं उत्तर आपण आत्ता असं देऊ शकतो की जिथपर्यंत आपली दुर्बीण, सगळ्यात मोठी दुर्बीण, कार्यक्षम दुर्बीण पाहू शकते, हबल दुर्बीण ही सर्वात कार्यक्षम दुर्बीण आहे, ती जितक्या लांब पाहते तिथपर्यंत विश्वामध्ये आकाशगंगा भरलेल्या दिसतात, त्यांचे समूहांचे समूह आहे. त्यामुळे त्याला अंत नाही की अशी जागा सापडलेली नाही की याच्या पलीकडे आता काही नाही, असं काही झालेलं नाही. आणि आपल्या या दुर्बिणींचा टप्पा किती आहे, तर अगदी
टोकापासून आपल्यापर्यंत प्रकाशाला यायला जवळजवळ 10 अब्ज वर्ष लागतील इतकी त्या दुर्बिणींची व्याप्ती आहे. म्हणजे विश्व तितक्या लांबपर्यंत 10 अब्ज प्रकाश वर्ष, म्हणजे तुम्हाला जर सेंटीमीटरमध्ये मोजायचं असलं तर एकावरती 28 शून्य घाला, म्हणजे जेवढी सेंटीमीटर्स होतात तेवढी सेंटीमीटर्स लांबपर्यंत विश्व आपण पाहू शकतो आणि तिथपर्यंत ते भरलेलं आहे. अजून ते रिकामं झालेलं काही, त्याच्या पलीकडं काही नाही, अशी स्थिती नाही. दुसरा एक प्रश्न विश्वाबद्दल विचारला जातो की विश्वाची निर्मिती अमुक एका वेळी झाली का, आणि तशी झाली असती तर केव्हा झाली, का विश्वाची निर्मितीच झाली नाही, ते अनादी आहे. तर याबद्दल मतभिन्नता आहे. बहुसंख्य लोकांचं म्हणणं असं आहे की विश्वाची निर्मिती एका प्रचंड स्फोटात झाली. तो स्फोट अर्थात कोणी कुठल्याही दुर्बिणीनं पाहिलेला नाही, परंतु आकाशगंगा एकमेकांपासून लांब जाताना दिसतात. त्यावरून लोकांनी असा तर्क केला आहे की पूर्वीच्या काळी त्या सगळ्या एक अगदी जवळ असतील आणि त्या एका स्फोटातून जन्माला आल्या. आणि हा स्फोटाचा कालखंड किती, तर जवळजवळ 10 अब्ज वर्षापूर्वी हा महास्फोट झाला असा सिद्धांत सांगतो. तर यामध्ये अलीकडं हबल दुर्बिणीनं काही महत्त्वाचे शोध घेतले आणि त्या शोधांचा निष्कर्ष असा निघतो की जर तुम्ही महास्फोटाचा सिद्धांत मानलात तर विश्वाची निर्मिती साधारण 8 ते 12 अब्ज वर्षापूर्वी झाली असती, असं त्या दुर्बिणीतून आपल्याला कळतं. परंतु हा निष्कर्ष महास्फोटाच्या सिद्धांताला फारसा उत्तेजना देणारा नाही. याचं कारण असं की आणखीन वेगळ्या निरीक्षणातून असं दिसून येतं की आपल्या विश्वामध्ये एवढंच नाही तर आपल्या आकाशगंगेमध्ये काही तारका समूह आहेत, त्यांना ग्लोब्युलर क्लस्टर्स म्हणतात, ताऱ्यांचे समूह. त्यांचं वय आपण वेगळ्या मार्गाने ठरवू शकतो आणि ते वय सुमारे 12 ते 18 अब्ज वर्ष इतकं आहे. म्हणजे या ताऱ्यांचं वय संपूर्ण विश्वाच्या वयाच्या पेक्षा जास्त आहे. तेव्हा हे काही शक्य नाही, कारण विश्वाच्या निर्मितीनंतर हे तारे झाले असणार. तेव्हा जर अशी स्थिती असली तर कुठंतरी यामध्ये गणित चुकतं. तर सध्या लोक एकमेकांच्याकडं बोट दाखवतात की तुझं गणित चुकलं, माझं बरोबर आहे. जे हबल दुर्बीणवाले म्हणतात की आम्ही जे वय ठरवलं आहे ते बरोबर आहे, ते 8 ते 12 अब्ज वर्ष इतकंच आहे. तर महास्फोटाचा सिद्धांतवाले लोक म्हणतात की कदाचित हबल दुर्बिणीचं चुकलं असेल आणि ते वय 8 ते 12 नसून त्याच्या दुप्पट असू शकेल, म्हणजे 16 ते 20, 22, 24 इतकं असू शकेल. तसं असलं तर मग हे ग्लोब्युलर क्लस्टर्सचं वय त्याच्यात बसतं. किंवा ते म्हणतात की ह्या ताऱ्यांची वय मोजणाऱ्या लोकांनी चूक केली आहे, ते वय इतकं जास्त नसेल, ते कमी असेल. तर अशा तऱ्हेनं वादावादी चालू आहे. ताऱ्यांची वय मोजणारे म्हणतात की आम्ही आमचं गणित गेली 30 वर्ष मांडलेलं आहे आणि आमचं हेच उत्तर आत्तापर्यंत आलेलं आहे, त्यात काही बदल झालेला नाही. तेव्हा तुम्हीच तुमचं गणित तपासा. तेव्हा या वादावादीतून हळूहळू वादे वादे जायते तत्वबोधा ह्या नियमाप्रमाणे हळूहळू आपल्याला खरी वस्तुस्थिती काय आहे ते कळेल. तर यामध्ये काही लोक, मी म्हटलं जे मायनॉरिटीजमध्ये आहेत, अल्पमतात आहेत, त्या लोकांचा असं मत आहे की विश्वाची निर्मितीच झाली नाही. म्हणजे निर्मिती झाली परंतु एका ठराविक क्षणात झाली नाही. कुठल्याही आकाशगंगेची निर्मिती झाली परंतु विश्व हे सतत चालू आहे, त्यामुळे त्याचा अमुक एका वेळी सुरुवात झाली असं म्हणणं बरोबर नाही. त्याच्यात सृजनाची क्रिया सतत चालू असते आणि त्यामुळं विश्वाचं वय हे ठरलं तर अनंत आहे, ते मर्यादित नाही. आणि त्यामुळं तुम्हाला काही आकाशगंगा अगदी नव्या जन्मलेल्या दिसतील आणि काही आकाशगंगा खूप जुन्या दिसतील, हे शक्य आहे. तर मी हॉयल, बर्बीज वगैरे काही लोक या मताचे पुरस्कर्ते आहोत आणि हबल दुर्बिणीनं अलीकडं जो शोध लावला त्यामुळं या आमच्या मताला जरा जास्त पाठपुरावा मिळतो. कारण अशा
हबल दुर्बिणीच्या शोधामुळं हा महास्फोटाचा जो सिद्धांत आहे त्याला काही थोडेसे धक्के बसले आहेत. त्यामुळे लोक परत विचार करायला लागलेत की कदाचित हा जो सिद्धांत आहे याच्यामध्ये बदल करावा लागेल. आणि तसा जर बदल करायची प्रवृत्ती झाली, वाढत गेली, तर मग हे जे पर्यायी सिद्धांत आहेत ज्याच्यामध्ये स्थिरस्थितीचा सिद्धांत आहे, ज्यामध्ये विश्वाची निर्मिती एका ठराविक वेळी न होता ते सतत चालू असते, या मतप्रवाहाला कदाचित जास्त चालना मिळेल. तेव्हा मी माझं हे भाषण इथं थांबवतो. विश्वरूप दर्शन तुम्हाला घडवताना मी तुम्हाला सतत याची जाणीव दिलेली आहे की चुकामधून चुका सुधारता आपलं ज्ञान वाढत जातं आणि कुठल्याही क्षणी आपण असा समज करून घेणं चुकीचं आहे की आपल्याला आता सगळं समजलं आहे, याच्या पुढचं म्हणजे काही राहिलेलं नाही. अशी स्थिती मुळीच खगोलशास्त्रात नाही. अजूनही नवीन शोध निघतील आणि निघावे. या संदर्भात मी एक तुम्हाला हे सांगतो, किस्सा सांगतो की 5 मीटर व्यासाची दुर्बीण दुसऱ्या महायुद्धाच्या आधी बनायला सुरुवात झाली. त्यावेळी हबल ज्यांनी विश्व प्रसरण पावतंय हा शोध लावला आणि एडिंग्टन एक प्रख्यात शास्त्रज्ञ होते, या दोघांना काही वृत्तपत्रवाल्यांनी विचारलं की ही दुर्बीण तुम्ही बांधताय त्यातून तुम्हाला काय समजणार आहे, काय माहिती मिळणार आहे. तर त्या लोकांनी उत्तर दिलं की ही काय आम्हाला या दुर्बिणीतून काय उत्तर मिळणार आहे हे जर माहीत असतं तर मग आम्ही दुर्बीण बांधली कशाला. तेव्हा नवीन दुर्बीण बांधताना खगोलशास्त्रज्ञाला नेहमी एक अशी आशा असते की यातून काहीतरी अनपेक्षित आपल्याला मिळेल आणि त्या अनपेक्षितामुळं आपल्या विषयात आणखीन वाढ होईल, त्याची चव वाढेल, त्याची रंगत वाढेल. आणि अशा स्थितीतून सध्या हा विषय चाललेला आहे. म्हणून मला या विषयामध्ये संशोधन करायला अजूनही पुष्कळ उत्साह वाटतो. धन्यवाद. प्राचीन आणि आधुनिक काळामध्ये या खगोलशास्त्राकडे देखणे कसं पाहावं याचा दृष्टिकोन डॉक्टर जयंत नारळीकर यांनी आपल्याला आपल्या भाषणातून देखणे अतिशय समर्पक अशा शब्दामधून देखणे दिलेला आहे. शांताबाई शेळकेंना ज्यावेळेस मी पुण्याला फोन केला त्यावेळेस शांताबाई असं म्हणाल्या की माझ्या या भाषणाला देखणे येण्याचा एक योग अतिशय चांगला आहे, माझे जावई तिथं देखणे भाषण करणार आहेत. तेव्हा मी शांताबाईंना विचारलं हा योग देखणे कसा काय. तेव्हा सौभाग्यवती नारळीकर या शांताबाईंच्या मुंबईच्या कॉलेजमधल्या विद्यार्थिनी आहेत. तेव्हा सासूबाई आणि जावई हे दोघंही देखणे आज आपल्या स्टेजवर नाशिककरांना देखणे दिसत आहेत. तेव्हा आपल्या प्रमुख अतिथी शांताबाई शेळके यांनी या स्मृतिदिनाला त्या आलेल्या आहेत. त्यांनी पण आपल्याला मार्गदर्शन आणि आपलं मनोगत त्याकडे व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कैलासवासी डॉक्टर गोगटे यांच्या 4थ्या स्मृतिदिनीसुद्धा शांताबाई उपलब्ध झालेल्या होत्या. वाल्मिकी रामायणावर त्यांचं अतिशय समर्पक असं व्याख्यान त्यावेळेस नाशिककरांदेखणे ऐकलेले. आजच्याही व्याख्यानाचा आपण त्यांच्याकडनं लाभ घेऊ. श्रीमती शांताबाई शेळके. डॉक्टर नारळीकर, व्यासपीठावरती सर्व मान्यवर मंडळी आणि खूप मोठ्या संख्येनं आजच्या या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रोतृवर्ग. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं, घडवलं आणि त्यानंतर अर्जुनाची विलक्षण अशी अवस्था झाली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये या सगळ्या अवस्थेचं फार सुंदर वर्णन केलं आहे आणि हे विश्वरूप दर्शन अर्जुनाला सहन नाही झालं. अर्जुन कृष्णाला असं म्हणाला, ज्ञानेश्वरीमध्ये अशा प्रकारचं वर्णन आहे
तो म्हणाला की हे तुमचं इतकं भव्य विराट डोळे दिपवणारं असं रूप मला नको आहे. त्या रूपामुळे तुमच्या आणि माझ्या जवळिकीमध्ये निष्कारण एक प्रकारचा दुरावा येतो. तर आपण आपलं नेहमीचं जे सावळं सुंदर माझ्या परिचयाचं आणि ज्याच्याशी मी सलगी करू शकेन, थट्टा मस्करी करू शकेन, ज्याच्यावरती प्रेम करू शकेन, असं आपलं जे रूप आहे ते रूप आपण माझ्यासमोर घेऊन प्रकट व्हावं. मला असं वाटतं की डॉक्टरांचं व्याख्यान आपण सर्वांनी ऐकलं आणि त्यामध्ये या विश्वाचा विराटपणा, त्याचा प्रचंडपणा हा इतक्या सीमित करून टाकणाऱ्या स्वरूपामध्ये त्यांनी आपल्यासमोर उभा केला की आपल्याला असं वाटतं हे सगळं छान आहे, पण तरीसुद्धा आम्हाला याची फार भीती वाटते. तेव्हा आपल्याला आपला नेहमीचा चंद्र, आपला नेहमीचा सूर्य, आपली नेहमीची पृथ्वी आणि त्यावरचं आपलं नेहमीचं जे सर्वसामान्य जीवन आहे ते जीवन आम्हाला हवंसं वाटतं. पण त्यांनी अतिशय सुंदर रीतीने हा सगळा विषय आपल्यासमोर उलगडून दाखवलेला आहे. माझीशी नेहमी समजूत म्हणजे अगदी शाळकरी वयापासून भाषाविषय माझे फार प्रेमाचे होते, अजूनही आहे. पण गणित, विज्ञान या विषयांची मला अत्यंत भीती वाटायची. आज इतक्या वर्षानंतर ह्या वयामध्ये मला असं वाटलं की अरे विज्ञान हे किती रंजक होऊ शकतं, किती आपल्याला अतिशय म्हणजे इतकं रसाळ विज्ञान या विषयावरचं, इतकं रसाळ, इतकं आपलं मन वेधून घेणारं आणि क्षणभरे आपलं लक्ष कुठे विचलित न होऊ देणारं अशा तऱ्हेचं व्याख्यान आपण ऐकलं डॉक्टरांचं. आपणा सर्वांना जेवढं त्या आनंदित करून गेलं असेल तेवढंच आनंद मला झालेला आहे. आणि आता असं वाटायला लागलं आहे, अर्थात फार उशीर झालेला आहे वयाच्या दृष्टीने, पण असं वाटतं आहे की थोडं थोडं तरी ह्याच्यातलं आपल्याला समजून घ्यायला काय हरकत नाही. आणि आपल्यासारख्याला सुद्धा ज्याला त्या विषयात अजिबात गती नाही त्यालाही ते थोडंसं आकलन होऊ शकेल असा एक विश्वास निर्माण झाला. त्यांनी मधून मधून काव्याचे काही संदर्भ दिले. मला असं पुष्कळदा वाटतं की काव्य आणि विज्ञान ही फार एकमेकांच्या जवळ येतात कधी कधी. आता माझे संदर्भ जर चुकत असतील तर ते त्यांनी सांगाल मला. एक उर्दू शेर आहे, मला शेरो शायरीचं फारसा आवड नाही आणि फारसं माझं ज्ञानही नाही त्या विषयामध्ये, पण एक अतिशय सुंदर शेर मी ऐकलेला आहे, तो मी आपल्याला सांगते. आणि तो त्यांचं व्याख्यान ऐकताना मला तो शेर आठवत होता. तो शेर असा आहे, सितारों से आगे जहाँ और भी है, अभी प्यार के इम्तिहान और भी है. याचा अर्थ सांगते आपल्याला की हा जो कोण कवी आहे, मला तो कवी माहीत नाही कोण आहे तो, तो म्हणतो आपल्याला जी तारामंडळं दिसत आहेत आकाशामध्ये त्याच्या पलीकडेही कितीतरी विश्व आहेत आणि आपल्याला अजून प्रेमाच्या खूप परीक्षा द्यायच्या आहेत. त्यांनी प्रेमाच्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे की जेवढं दिसतं तेवढंच नसतं, त्याच्या पलीकडे कितीतरी दूरवर कितीतरी प्रचंड असतं. प्रेमाच्या संदर्भातही तसं असतं. प्रेमाचे संदर्भ आपल्याला कळतात त्याच्यापेक्षा ते खूप पलीकडे असतात. आणखी आत्ता शेवटी त्यांनी जो एक मुद्दा सांगितला हा मी जी ए कुलकर्णींच्या एका कथेमध्ये वाचला होता. तो वाचताना त्यावेळी मला भीती वाटली होती आणि क्षणभर मी पुस्तक बाजूला ठेवून दिलं होतं. जी ए कुलकर्णींनी एका कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की त्या कथेचा जो नायक आहे तो आकाशाकडे बघत असतो आणि आकाशाकडे बघत असताना त्याला असे आकाशामध्ये तारे दिसतात आणि त्यांनी कुठंतरी वाचलेलं वर्णन त्याला आठवतं की तो म्हणतो एक तारा आपल्याला आकाशामध्ये दिसतो. हा तारा, ह्या ताऱ्यापासून निघणारे जे प्रकाश किरण आहेत ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचायला अशी मध्ये कितीतरी प्रकाश वर्ष गेलेली असतात. म्हणजे शक्यता अशी आहे, संभव असा आहे की आज जो तारा मला आकाशामध्ये दिसतो आहे तो कदाचित त्या जागी नसेलच, कारण तो नष्ट होऊन गेला असेल आणि त्याच्यापासून निघालेले किरण आत्ता मला दिसत असल्यामुळे मला त्या ताऱ्याचं अस्तित्व जाणवत आहे. आणि मग तो कथानायक म्हणतो की मला भीती वाटायला लागली आकाशाकडे पाहायची की दिसतायत तारे, त्यातले खरे तारे किती, आज हयात असलेले तारे किती आणि ताऱ्यांची भूतं किती, ही कल्पना माझ्या मनामध्ये आली आणि मला घाबरल्यासारखं झालं. मला विलक्षण काहीतरी अनुभव येतोय असं वाटलं आणि मी ते आकाशाकडे बघणं सोडून मी घरात आलो. ही अगदी
वस्तुस्थिती आहे. म्हणजे आज मला त्यांचं व्याख्यान ऐकताना मला असं वाटलं की जे कुलकर्णींनी ते जे लिहिलेलं आहे त्याचं मला आठवण झाली. विज्ञान एका वेगळ्या तऱ्हेनं आपल्या मनाला समृद्ध करतं. विज्ञानाला किंवा कुठल्याही शास्त्राला सुद्धा एक क्रिएटिव्ह प्रतिभा लागते, निर्मितीक्षम सृजनक्षम अशी प्रतिभा लागते. आणि नारळीकर हे अशा तऱ्हेचे एक प्रतिभावंत आहेत. त्यांनी आपल्याला सूर्याबद्दल काही सांगितलं, चंद्राबद्दल काही सांगितलं. सूर्यावरचे कलंक असतात, चंद्रावरचे कलंक असतात, ती माहिती त्यांनी आपल्याला सांगितली. तर त्याच्यावरून मला संस्कृतमधलं वर्णन आठवलं. आणि एक श्लोक आहे, श्लोक मला आता सगळा आठवत नाही, पण आपल्याला माहीत आहे की चंद्रावरचे ते खड्डे वगैरे जरी असले तरी आपल्याला ते कशी काही आकृती दिसतात. आपण कल्पनेने आकृती बनवतो. आणि म्हणून आपल्याला चंद्राला आपण मृगांक म्हणतो, चंद्राला आपण शशांक म्हणतो. म्हणजे कधीकधी आपल्याला चंद्रावरती जे काळसर डाग दिसतात तिथं सशाची आकृती दिसते. कोणी म्हणतं ते हरणाची आकृती आहे. एका संस्कृत कवीनं फार सुंदर कल्पना त्याच्यावरती केलेली. संपूर्ण श्लोक मला आठवत नाही, एखादी ओळ आठवेल. त्याने असं म्हटलेलं आहे की अहो, त्या चंद्रावरती जो कलंक दिसतोय ना, तो कदाचित मदनानं आपले बाण त्याच्यावरती घासल्यामुळे आलेला तो काळसरपणा असेल. ती घासण्याची जशी एक सहाण असते तशी मदनानं आपले बाण घासून अधिक तीव्र करण्यासाठी या चंद्रमंडलाचा सहाणीसारखा उपयोग केला असेल. किंवा चंद्र उगवला म्हणजे काळोख नाहीसा होतो, तर चंद्रानं गिळलेला जो काळोख आहे तो कदाचित त्याच्या कुशीमध्ये तो आपल्याला दिसत असेल. आणि शेवटची ओळ फार सुंदर आहे, ती आठवते मला की रतिश्रांता शेते रजनी रमणी गाढ मुरसी. रतिक्रीडा केल्यानंतर श्रांत झालेली अशी जी रजनी आहे ती चंद्ररूपी प्रियकराच्या छातीवरती मस्तक ठेवून ती गाढ अशी झोपलेली आहे. अशा तऱ्हेच्या चंद्रावरती सुंदर सुंदर कल्पना संस्कृतमध्ये आहेत. आणि मला नारळीकरांना एवढंच सांगावंसं वाटतं, कारण ते जितके विज्ञानाचे रसिक आहेत तेवढे संस्कृतचे ते रसिक आहेत. तेव्हा या त्यांच्या माहितीमुळे काव्य जे आहे आणि काव्यामुळे आमच्या मनात ज्या सुंदर कल्पना ह्या ग्रहताऱ्याबद्दल, नक्षत्राबद्दल, आकाशगंगेबद्दल ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत, त्या कल्पनांची गोडी काही कमी होणार नाही. पण ती गोडी मनामध्ये बाळगूनसुद्धा ह्या विज्ञानाची जी त्यांनी आज आपल्याला माहिती दिलेली आहे ती माहिती तीही आम्हाला तितकीच आमच्या मनाला लुब्ध करणारी आहे असं मी आपल्या वतीनं त्यांना सांगते. आणि शेवटी एक मुद्दा मला सांगावासा वाटतो, तो त्यांना डॉक्टर साहेबांना आवडेल की नाही मला माहीत नाही, पण मला एका गोष्टीबद्दल या व्याख्यानाच्या संदर्भात आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. तो असा की सगळं ज्ञान हे इंग्रजीमधून त्यांनी संपादन केलेलं आहे. तिकडे परदेशामध्ये सुद्धा अतिशय उच्च अशा प्रकारचा त्यांना सन्मान गौरव प्राप्त झालेला आहे. त्यांच्या क्षेत्रामध्ये ते एक अतिशय मोठे अशा प्रकारचे एक प्रतिभावंत संशोधक आहेत. आणि असं असूनसुद्धा आजचं त्यांचं जे भाषण होतं त्याचं इतकं शुद्ध, सुंदर आणि निखळ मराठी होतं, ते ऐकताना मला अतिशय आनंद वाटत होता. आपल्याला एवढंसं काही ज्ञानाबद्दल काही बोलायचं असलं, मुळामध्ये आपल्याजवळ ते ज्ञान असतं चिमूटभर, ते बोलतानासुद्धा आपल्याला किती इंग्रजी संज्ञांचा वापर करावा लागतो. पण त्यांनी अगदी क्वचित काही 3-4 वेळा त्यांनी काही जिथे अपरिहार्य होतं असे ठिकाणी इंग्रजी शब्द वापरले, परंतु आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा अतिशय अवघड विषय अतिशय सोपा करून, अतिशय रंजक करून, अतिशय सहजपणानं साध्यातल्या साध्या, सामान्यातल्या सामान्य माणसाला आकलन होईल अशा तऱ्हेनं उलगडून तो विषय त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. त्यांच्या भाषणाबद्दल जास्त मी काही बोलू शकत नाही, कारण तो विषय मला अगदी अपरिचित आहे. पण थोडंसं तरी त्या विषयाच्या जवळ जाण्याचं एक मला आज आपल्यासारखाच एक आनंद मला मिळाला. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते. आणि आपण सगळ्यांचे आभार अशासाठी मानायचे की अशा तऱ्हेच्या एका बरोबर अवघड वाटणाऱ्या अशा विषयाबद्दल सुद्धा एवढी आपण मनामध्ये जिज्ञासा बाळगलीत आणि इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालात. संस्कृत सभेचे कार्यकर्ते आपले आभार मानतीलच, पण अतिथी म्हणून मला इथे यायची संधी मिळाली, मी देखील आपले आभार मानते आणि माझं भाषण पुरवते.
शांताबाईंनी लिहिलेल्या मेघदूतावरील लेखणी पुस्तक शांताबाईंनी डॉक्टर जयंत नारळीकर यांना लेखणी दिलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करत आहेत सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष श्रीयुत मधुकर झेंडे आणि आभार प्रदर्शनानंतर ऐक्य मंत्र होईल आणि आजचा कार्यक्रम संपतो.